कशा आहात मग सगळे? लय हवा सुटली त्या बोललेलं ऐका येतं का माझं तुम्हाला? पोरं पण घरात नाही तर गेलेत बाहेर. आज सुट्टी आहे तर सुट्टीच्या दिवशी का बसत नाही तर शांत बसत नाही. लय येड्यावानी करत होते. जा म्हणलं जर फिरून या थोडंसं म्हणलं, नाही तर लय येड्यावानी करतात आणि ते घरात नसल्यावर पण करमत नाही. म्हणलं जातो मी व्हिडिओ बनवते म्हणलं, तयारीला जाते. मस्त हवा सुटली. पाऊस तर नाही आहे अजून. कधी येतोय कधी जातोय पाऊस. 15-20 मिनटं येतो आणि परत जातोय. असं कंटिन्यू पाऊस तर नाहीच आहे. पाऊस असल्यावर तयारीला येता पण येत नाही. आता बघा किती भुतावणी वारं सुटले. तर हा आज व्हिडिओ बनवायचा होता. जास्त मोठा नाही बनवत आज व्हिडिओ बनवायचा, पण कंटाळा आला मित्रांनो. तर मला कोणी विचारलं तुमचे मुलं लग्नाला आले का, आणि तुम्ही हे असे व्हिडिओ काय बनवता? मुलांकडे पण लक्ष द्यायचं थोडंसं. आता मुलांनी आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे का आपण मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे? लग्नाला आले म्हणलं मुलांनी आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. 18-20-21 वर्षाचे उस्तर दिलं लक्ष त्यांच्याकडं. आता काय लहान आहेत का ते तेव्हा? हां, तुमचं म्हणणं असं की मुलांसामने कशा काही व्हिडिओ बनवतात आणि व्हिडिओ कुठं चुकीचे आहेत आपले त्यांच्या सामने बनवा. तुमचं मुलं सपोर्ट करतात कधी कधी मला. आमच्या घरात तसं वातावरण नाही आहे. एकदम शांत वातावरण आहे माझ्या घरामध्ये. माझी मुलं म्हणत नाही तर मला काय व्हिडिओ बनवते आणि कशासाठी व्हिडिओ बनवते असे बोलत नाही तर मुलं माझी एकदम फ्री आहेत माझ्यासमोर. मित्रमैत्रिणीसारखं नातं आहे माझ्या मुलांचं आणि माझं. असं काय नाही माझी मुलं काय बोलते आणि मला काय व्हिडिओ बनवते ह्याबद्दल बोलते असं काय नाही. सगळे पण आम्ही चौघं पण आहेत ना, एकदम फ्री नातं आहे आमचं. असं भांडण वगैरे नाही. व्हिडिओ बनवते म्हणून भांडण होते ना, मुलं काय म्हणते ना की नाराज होते ना, त्यांना वेळ भेटत नाही म्हणून ते माझ्यासोबत व्हिडिओ बनवत नाहीत. आणि तुम्ही म्हणतात मुलांकडे लक्ष द्या, मुलं काय म्हणते ना, मुलांचा विचार करा. हां, फ्री आहे तर माझी मुलं एकदम. काय आज आहे का मी सोशल मीडियावरती? किती वर्षापासून टिकटॉकपासून सोशल मीडियावरती आहे. तुम्ही मला आज बघत असताना. आता वयाचं भान ठेवून व्हिडिओ बनवा जरा. कसलं वयाचं भान ठेवायचं? काय व्हिडिओ वेगळ्या पद्धतीत बनवते का? बघत नाहीत तुम्ही व्हिडिओ माझे, साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात. आणि माझी मुलं कशाला काय म्हणते ना, माझा नवरा काय म्हणत नाही, सासू सासरे कोणच काय म्हणत नाही, तर मुलं कशाला काय म्हणते ना. मुलं माझी तशी नाहीत, एकदम साधे मुलं आहेत माझी. मुलांसंग कसं राहायचं असतं, एक आईचं नातं लावायचं असतं, मैत्रिणीचं मित्राचं सगळं नातं लावायचं असतं मुलांसंग. त्यांच्या मनासारखं आपण बोललो ते पण आपल्या मनासारखं का नाही वागणार? असं काही नाही. तुमचा गैरसमज आहे. काही जणांचं म्हणणं तर असं येतं ह्यांची मुलं ह्यांचा नवरा व्हिडिओमध्ये नसतो तर हे लोक विरोध करतात तिला व्हिडिओ बनवायला. असं काही नाही. माझ्या घरात एवढं शांत वातावरण आहे आणि एवढे मोकळ्या मनाचे माझी मुलं येतात. फक्त वेळ नाही त्यांच्यात. ते उलटी मला म्हणतात मम्मी तू व्हिडिओ रोज का बनवत नाही, तुला काही कामं असतं, कामावरून आल्यावर का नाही बनवत? तुम्ही म्हणता मम्मी विरोध करतात तुम्हाला. लय हवा सुटली. ऐका येते का माझा आवाज? नाहीतरी आज माझा व्हिडिओ बनवायचा ना म्हणूनच नाही, कंटाळा आला व्हिडिओ बनवायचा मला. पण पोरांना पाठवलं बाहेर, म्हणलं जा थोडंसं फिरून. सकाळपासून घरामध्ये तर बडबड चालू नुसती कलकल. त्या टी व्हीचा आवाज, डीजेचा आवाज. गेल्यात बाहेर पोरं. नाही तर आज रविवार आहे, आज त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवला असते. तुम्ही म्हणता ना विरोध करते, बनवणार होते त्यांच्यासोबत पण ती बाहेर गेली. त्यासाठी यायच्या टायमाला व्हिडिओमध्ये येते ना, दिसते ना तुम्हाला. त्यांचा जर विरोध असता तर मी सोशल मीडियावर दिसलेच नसते. मुलांचा तसा काही विषय नाही. छान आहेत माझे मुलं एकदम.